तर नीट परीक्षेप्रकरणी लातूर सीबीआयच्या टार्गेटवर सीबीआयचं पथक आजच लातूरात जाण्याची शक्यता। लातूरात दाखल गुन्ह्याचा सीबीआय करणार तपास। लातूरात अटक केलेल्या दोघांचीही सीबीआय चौकशी होणार। लातूरात अटक केलेल्या दोघांची पोलीस कोठडीची मुदत 2 जुलै रोजी संपणार आहे। त्यानंतर त्यांना पुन्हा लातूर न्यायालयात हजर करण्यात येईल। पुढील चौकशीसाठी सीबीआय त्यांना ताब्यात घेणार आहे। यासाठी हे पथक रविवारी लातूरात धडकलेलं आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्या सोबत आहेत। सुनील, सीबीआय आता लातूरात चौकशी करणार आहे अशी माहिती आहे, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच किरण, ज्यावेळेस लातूर पोलिसांमध्ये या 4 जणांच्या विरोधात नीट पेपर फुटीच्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर पोलिसांनी ज्यावेळेस न्यायालयामध्ये त्यांना अटक करून सलील पठाण आणि संजय जाधव या दोघांनाही हजर केलं, त्यावेळेस न्यायालयाने त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। मात्र 3-4 दिवस उलटल्यानंतर त्यांचं ज्यावेळेस बिहार कनेक्शन समोर आलं, त्यानंतर हा जो पूर्ण तपास आहे तो सीबीआय कडे वर्ग करण्यात आला। आणि ज्यावेळेस या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा लातूर पोलिसांनी न्यायालयासमोर त्या दोघांनाही हजर केलं होतं, मात्र न्यायालयाने त्यांना जी एमसीआर जो द्यायचा असतो तो एमसीआर दिला नाही। त्यामुळं आता 2 जुलै म्हणजे उद्या पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर या 2 आरोपींना जे आहे हजर केलं जाणार आहे। त्यानंतर सीबीआय आता या दोन्ही आरोपीचा जो ताबा घेणार आहे, त्यानंतर पुढील चौकशी जी आहे या आरोपीची केली जाणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये जे 4 आरोपी आहेत, जलील पठाण, संजय जाधव, इरन्ना कोनलवार आणि गंगाधर, मात्र आता अशी माहिती समोर येते की गंगाधरला सुद्धा सीबीआयनं पकडलेलं आहे। मात्र सीबीआयनं आता गंगाधरला लातूरमध्ये आणण्याऐवजीच ते फक्त 2 अधिकारी लातूरमध्ये येण्याची शक्यता आहे आणि ते 2च अधिकारी सीबीआयचे जे असतील ते या संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांची ही चौकशी करणार आहेत आणि त्यांचा ताबा घेणार आहेत। मात्र इरन्ना कोनलवार जो पोलिसांच्या ताब्यात म्हणजे चौकशीच्या सुरुवातीला ज्यावेळेस ताब्यात असताना सुद्धा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो कुटुंबासह सध्या तरी फरार आहे। त्यामुळे आता 2 जुलैला जे आहे उद्या सीबीआय या सर्व प्रकरणाचा ताबा हातात घेऊन या दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन या आरोपीकडे पुन्हा नव्याने एकदा चौकशी करणार आहे। किरण, अगदीच धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।